विमानतळाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्यात माध्यमामध्ये सगळ्यांना मी सांगून अनेक वर्ष झाली, पण शेवटी दोष असाच येतो की खेडचं विमानतळ शिवाजी आढळराव यांच्यामुळे गेलं. आता इतकं प्रचलित झालंय त्यामुळे मलाही त्याचं फारसं काय बोलावंसं वाटत नाही, पण कुठंतरी एकदा सांगावंसं वाटतं की खेडचं विमानतळ माझ्यामुळे गेलेलं नाही. मुळात खेडमध्ये विमानतळ तांत्रिकदृष्ट्या होऊ शकत नव्हतं. मी विरोध केला ठीक आहे, पण मी जर विरोध केला असता फक्त माझ्या एकट्यामुळं, मी त्यावेळेला तर विरोधी पक्षात होतो, एकट्याच्या विरोधामुळे जर विमानतळ इथून पुरंदरला जातंय खेडवरून, याचा अर्थ मी खूप मोठा पॉवरफुल आहे ना, म्हणजे सरकार सुद्धा माझ्या पुढे नमलं असं होतं ना. वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जे काय पर्याय दिले ते ज्या वेळेला सर्वे झाले, 5 सर्वे झाले नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीचे दिल्लीवरून, आणि 5ही सर्वे मध्ये त्यांनी सरळ महाराष्ट्र सरकारला रिपोर्ट दिलेला आहे की ह्या भागात विमानतळ का होऊ शकत नाही. एका सर्वे रिपोर्ट मध्ये तर त्यांनी असं सांगितलं होतं की जी नदी आहे भामा नदी, ती नदीची दिशा बदलली पाहिजे 4 किलोमीटर एकच्या बाजूने. आता मला सांगा, नदी आहे ती बुजवायची आणि 4 किलोमीटर दुसऱ्या बाजूने न्यायची, हे काही शक्य नव्हतं, म्हणून तो विमानतळ झाला नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी सुद्धा सगळ्यांना आपल्या प्रत्येक सेटमध्ये दिलेल्या आहेत. माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढलेली कात्रणं आपल्याला समोर जोडलेली आहे. विमानतळ खेड तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नव्हतं आणि म्हणून ते तिकडे गेलं.